मागेच राहिले आणि तो एकटाच शत्रूच्या प्रदेशात सापडला आणि तो खूप देवाचा धावा करू लागला. मग आता शत्रूच्या भूमीत सापडला. देवा धाव, मदत कर, एकटाच सापडलो. आणि त्याने पाहिलं दुरून तर शत्रू सैन्याचा सेनापती आणि सैनिकांची तुकडी त्याच्या पाठलागाला आले. जंगलाचा प्रदेश होता, दऱ्याखोऱ्यांचा, आणि तो पळू लागला. मग पळता पळता त्याला त्या डोंगरात एक गुहा दिसली. मग तो त्या गुहेमध्ये थांबला आणि मनातून धावा चालू होता, देवा धाव, देवा मदत कर. त्याला अचानक त्याने पाहिलं की त्या गुहेमध्ये भुंगा भू भू करत दिसला. देवाचा त्याला खूप राग आला. त्याने देवाचा धिक्कार केला. देवा, मी शत्रूच्या सैन्याच्या ताब्यात सापडलो, तो हा भुंगा कशाला पाठवला? आणि बघतोय जवळ तर सेनापती सैन्याची तुकडी आली. आणि काय केलं मग? तिथं अचानक त्या गुहेच्या द्वाराशी एक कोळी आला. कोळी म्हणजे कीटक. त्याने ते सैनिक येईपर्यंत त्या गुहेच्या तोंडावर जाळं विणलं आणि तो सेनापती सैनिक आले. त्यांनी पाहिलं, अरे या गुहेच्या तोंडाशी तर जाळं आहे कोळ्याने विणलेलं, इथं काही कोणी मध्ये गेलेलं नसेल. त्याने आधी चला पुढे जाऊ, आणि या सैनिकाचा जीव वाचला. तात्पर्य, देव आपल्याला कोणत्या स्वरूपात आणि कशी मदत करेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. गरज आहे श्रद्धेची.